जे काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ कारमध्ये सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली ती स्कॉर्पिओ पोलिसांच्या हाती लागली। विशेष म्हणजे या कारमध्ये पोलिसांना मुख्य आरोपीचे 2 मोबाईलही सापडले। ही स्कॉर्पिओ नेमकी कशी आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी। संतोष देशमुख हत्या प्रकरणाने बीड जिल्हा गेल्या 20 दिवसापासून धुमसत आहे आणि या हत्ये प्रकरणामध्ये जी कार वापरण्यात आली होती त्या कारच्या जवळ आहे, मी दाखवायचा प्रयत्न करतोय। हीच ती गाडी आहे ज्या गाडीमधून संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं होतं आणि अपहरण केल्यानंतर याच गाडीमधून घेऊन जाऊन त्यांना अत्यंत क्रूर पद्धतीने टॉर्चर करण्यात आले होते आणि टॉर्चर केल्यानंतर त्यांना रस्त्याच्या बाजूला टाकून ही गाडी आरोपी घेऊन फरार झाले होते। त्यानंतर वाशीमध्ये ही गाडी सोडून आरोपी निघून गेले। मात्र याच गाडीमध्ये पोलिसांनी ज्यावेळेस ही गाडी ताब्यात घेतली त्यावेळेस या गाडीमध्ये 2 मोबाईल्स आढळून आलेले होते आणि ते मोबाईल हे आरोपींचे होते। त्या मोबाईलमध्ये आता सीआयडीला एक तपासामध्ये नवं सत्य समोर आलेलं आहे आणि त्यामध्ये संतोष देशमुख यांना टॉर्चर करून मारत असतानाचा जो व्हिडिओ आहे तो सीआयडीच्या हाती लागलेला आहे। एका आरोपीच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ शूट केलेला होता आणि 3 जणांना तो व्हिडिओ देखील पाठवण्यात आलेला होता। त्यामुळे या प्रकरणामधला जो काही आता ठोस पुरावा आहे तो आता पोलीस प्रशासनाला मिळालेला आहे। विशेष म्हणजे या संदर्भामध्ये सीआयडीने जरी अद्यापपर्यंत कुठलीही माहिती दिली नसली तरी सुद्धा विश्वसनीय सूत्राकडून न्यूज 18 लोकमतला ही माहिती मिळालेली आहे आणि या संदर्भात संदीप क्षीरसागर जे बीडचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांनी देखील पुष्टी दिलेली आहे की अशा पद्धतीने जे आरोपीचे मोबाईल जप्त करण्यात आलेले आहे त्या मोबाईलमध्ये जो व्हिडिओ आहे मारहाण करताना संतोष अण्णा देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ देखील त्यात असल्याचं देखील त्यांनी देखील पुष्टी दिली। त्यामुळे या प्रकरणामधला जो काही आता तपास आहे तो जलद गतीने सुरू झालेला आहे। ज्या गाडीमधून हे मोबाईल जप्त केले होते ती गाडी पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो। हीच ती गाडी आहे ज्या गाडीमधून आरोपी सुदर्शन घोले आणि त्याचे जे काही सहकारी आहेत त्यांनी संतोष देशमुख यांना याच गाडीमधून अपहरण केलं होतं आणि याच गाडीमधून त्यांना हत्या झाल्यानंतर रस्त्याच्या कडेला टाकलं होतं। ही गाडी पोलिसांनी त्याच दिवशी रात्री वाशीमध्ये जप्त केलेली होती। त्यानंतर मात्र संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील मुख्य जो आरोपी आहे सुदर्शन घुले अद्यापपर्यंत ही अटक झालेला नाही। त्याला अटक करावी यासाठी कालचा देखील मोठा मोर्चा झालेला होता। जो मास्टरमाइंड आहे त्याला देखील अटक करावी यासाठी देखील कालचा मोर्चा झालेला होता। मात्र या मोबाईल मधलं जे काही रेकॉर्ड आहे, जो काही व्हिडिओ आहे, यामधून नेमके फोन कुणाला गेले, कोण नेता होता, या जे काही प्रश्नाची उत्तर आहेत या प्रश्नाची उत्तरं घेण्यासाठी सीआयडीचा तपास पूर्ण होईपर्यंत तरी थांबावं लागत असलं तरी मात्र सीआयडीला आता महत्त्वाचा धागा सापडल्या कारणानं आता यातून तपासाला वेग येईल आणि या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा जो खरा उलगडा आहे तो देखील होणार असल्याचं पाहायला मिळत आहे।